महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी होणार आहे। निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली। या परिषदेत देशभरातील मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी आयोगाकडून आढावा घेण्यात आलाय। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांची फेरतपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। म्हाडाच्या घरांच्या सोडतीमध्ये सामाजिक आणि विशेष प्रवर्गाकरता आरक्षण आहे। ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण लागू आहे। मात्र म्हाडाच्या 3.5 सोडतीमध्ये ओबीसींना आरक्षण लागू नाही। त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या सोडतीतही ओबीसींना आरक्षण लागू करण्याची मागणी आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केली आहे। म्हाडानं मात्र त्यावर राज्य सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचं सांगून त्याबाबतचा चेंडू सरकारच्या कोर्टामध्ये टाकलाय। दरम्यान म्हाडाच्या घरांच्या सोडतीमध्ये सध्या 50% आरक्षण आहे। त्यामुळे यापुढे आणखी आरक्षण वाढवता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं जीआर काढून 8 दिवस उलटले तरी सरकारमधले मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी सरकारला अद्यापही दूर करता आलेली नाही। त्यातच काल पार पडलेल्या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाला फटका बसणार असल्याचं सांगत भुजबळ बैठकीत चांगलेच आक्रमक झाले। इथे प्रश्न सुटणार नसतील तर आपण कोर्टात जाऊ अशी थेट भूमिकाच भुजबळांनी बैठकीत मांडली। बावनकुळेंच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, गणेश नाईक, संजय राठोड आणि अतुल सावेही उपस्थित होते। दुसरीकडे नाराज मंत्री भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी एकाच विमानानं मुंबई ते नाशिक असा प्रवास केलाय। नाशिकच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दोन्ही नेते काल नाशिकच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी एकत्र प्रवास केलाय तर या सोहळ्यातील भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांनी भुजबळांच्या नाराजीवरही मिश्किल टोला लगावलाय। मी भुजबळ साहेबांच्या बाजूने बोलावं अशी तुमची इच्छा दिसते। मी भुजबळ साहेबांच्या बाजूने बोलावं अशी तुमची इच्छा दिसते। आगामी मुंबई महापालिका